अध्यक्ष महाराज, मी स्मार्ट मीटरवर या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून या स्मार्ट दिखावा दाखवणाऱ्या सरकारचं जनतेला लुटण्याची पद्धत जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मी सांगतो अध्यक्ष महाराज। मी मगाशी सांगत होतो अध्यक्ष महाराज की लोकांमध्ये तीव्र चीड आहे, जनभावना तीव्र आहे। स्मार्ट मीटरचं हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कारण की याचे माणसं लोकांच्या घरात जातात। आपल्या विभागाचे अधिकारी कर्मचारी लाईनमॅन त्याच्यामध्ये नसतात, ते जातात आणि ते त्या पद्धतीनं त्या ठिकाणी जबरदस्ती मीटर लावतात आणि जो जुना मीटर आहे, जो चांगला मीटर आहे, तो मीटर काढला जातोय। ही सगळीकडे तक्रार आहे। तुम्ही मंत्री आहात, तुमच्याही भागात असेल, त्याला काही लपलेलं नाही। आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज या निमित्तानं सांगतो की हे आपण स्मार्ट मीटर कशासाठी लावताय, हे स्मार्ट मीटर कशासाठी लावताय हा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर निर्माण झाला। तुम्हाला प्रीपेड मीटरच्या नावाने तुम्ही सांगताय की पैसे भरा, जसं मोबाईलचं असेल, नाही तर तुमचं बिल लाईट आपोआप बंद होऊन जाईल, तुम्हाला आता लाईन तिकडे बँकेला पैसे भरायला जावं लागणार नाही। पण एक गोष्ट या निमित्तानं आपल्याला लक्षात आणून देतो की हा मीटर एवढ्या जोरात फिरतो की लोकांना 4 पटीनं बिलं यायला लागलीत आणि लोकांची लूट या निमित्तानं होते आहे। आणि हा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यासाठी पूर्ण डिपार्टमेंट आणि सरकार काम करते आहे, ते या ठिकाणी आपण सांगावं। आणि हे प्रीपेड मीटर, स्मार्ट मीटर आपण जे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की ऐच्छिक राहणार आहे, ते एकदा आम्हाला या ठिकाणी सांगावं की हे ऐच्छिकच राहणार, कंपल्सरी नाही। तर मग आम्ही ते सगळेच्या सगळे जबरदस्ती लावलेले मीटर आम्ही कमी करू। मगाशी राज्यमंत्री सांगत होतात की राज्यामध्ये 1 कोटीच्या वर आम्ही या पद्धतीचे मीटर लावलेले आहेत। आता 1,23,00,000 आम्ही स्मार्ट मीटर लावलेले असं राज्यमंत्री मगाशी सांगत होते। हे लोकांच्या इच्छेप्रमाणे लावले गेले नाहीत, हे लोकांच्या इच्छेप्रमाणे लावले गेले नाहीत, हे जबरदस्ती स्मार्ट मीटर लावलेत, प्रीपेड मीटर लावलेत। हे या ठिकाणी मी आवर्जून आपल्या निमित्तानं या निमित्तानं सांगतो। आणि म्हणून एकीकडे महागाईची झळ, डिझेल पेट्रोल पासून तर सगळ्या गोष्टीच्या किमती वाढवल्यात, पण एकीकडे इलेक्ट्रिकचा शॉक आपण लावतोय आणि आपण सांगतोय की विद्युत नियामक मंडळाने आम्हाला ते आदेश दिलेत। विद्युत नियामक मंडळाने आदेश दिलेत याचा अर्थ काय? म्हणजे आज महाराष्ट्रासारखे राज्य, तुम्ही अनेक राज्यात मी राष्ट्रीय पातळीवर काम करत असताना मला जाण्याची संधी आली। उत्तर प्रदेशमध्ये मी जेव्हा गेलो तर सगळीकडे रात्रीच्या वेळेस मी अयोध्या मार्गानं जात होतो, तर रात्रीच्या वेळेस मला खूप दूरपर्यंत गावच दिसले नाही। तर मी विचारलं आमच्या त्या ड्रायव्हरला, ते म्हणले अरे यूपी में तो बहुत सारा पॉपुलेशन है, गाँव ही नजर नहीं आ रहे। तो म्हणले साहब अंधेरा है, यहाँ पे लाइन ही नहीं रहती, और लाइन आती तो लोग चोरी से लाइन लेते हैं। पण महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती नाही। महाराष्ट्रामध्ये फार कमी लोक आहेत की घर लाईनमध्ये एखादा माणूस थकीत राहत असेल, नाहीतर लोक पोटाला आट मारतील, पण इलेक्ट्रिकचं बिल भरण्याची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे। मग महाराष्ट्राच्या या सगळ्या चांगल्या परंपरेला, प्रामाणिक परंपरेला त्यांना या स्मार्ट मीटरच्या आणि प्रीपेडच्या मीटरच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेवर आपला विश्वास राहिला नाही आणि हे सगळेच इलेक्ट्रिक चोरतात आहे असा आपला अंदाज होता का? म्हणून हे मीटर व्यवस्था आणली का? याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देण्याची गरज आहे। आणि म्हणून जे जनतेची लूट चालवलेली आपण ते तात्काळ आपण थांबवावी आणि स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटर हे तातडीनं लावलेले मीटर काढून जे रेग्युलर मीटर आहेत ते पुन्हा आपण लावावेत, या पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतोय। लोड शेडिंगच्या नावानं आपण खरं तर एकीकडे शेतकऱ्यांना आपण मोफत विद्युत दिलेली आहे, अशा पद्धतीचं आपण गवगवा करता। 10 तास मिनिमम लाईट देण्याचा तुम्ही निर्णय घेतला, मग तो 8 वर आला, आता तो 5 वर आला। पण रेग्युलर तुम्ही जे 8 तासही लाईट आहे ती रेग्युलर आपण देत नाही, त्याच्यातही लाईन ट्रिप होते। स्वतः आपण ऊर्जा मंत्री राहिलेले आहात, पण आज जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये की शेतकऱ्याला तुम्ही दिलेल्या वेळापर्यंत लाईन पण रेग्युलर मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून त्या पद्धतीचं ही भूमिका आपण स्पष्ट केली पाहिजे। त्याच्यामुळे अतोनात नुकसान, पहिलेच नैसर्गिक आपत्ती आणि मग हे तुमचं आसमानी संकट वेगळं आणि सुलतानी संकट वेगळं, सुलतानासारखं वागू नका। आणि म्हणून शेतकऱ्यांना आपण
मिनिमम 10 तास लाईट आम्ही देणार असा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या उत्तरातून जावा, शेतकऱ्यांना जावा, ही आग्रहाची विनंती या ठिकाणी मी करतोय.